भाजपचे माजी नगरसेवक मुकेश सहाणे यांचा काल उमेदवारी अर्ज अवैध झाल्यानंतर ते अपक्ष निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत आणि आज प्रभागात त्यांच्याकडनं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी नगरसेवक मुकेश सहाणे। भाऊ, आपण मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे आज प्रभागात केलेलं आहे। निश्चित काल तुम्ही बघितलं असेल, परंतु एक नराधमानी भारतीय जनता पार्टीला वेठीस धरलेला असा हा नराधम, परंतु मी भारतीय जनता पार्टी ही माझ्या पाठीमागे खंबीर उभी होती। आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय गिरीश भाऊ महाजन असतील, आदरणीय आमदारताई सीमाताई, राहुल भाऊ ढिकले, हे सगळे, सुनील नाना केदार, हे सर्व आणि पक्षाचे पदाधिकारी हे आजही माझ्या सगळे बरोबर आहेत। परंतु कालचं बघितलं असेल आणि त्यांचा मागचा इतिहास बघितला असेल तर त्यांची ती सवय आयुष्यात जाणार नाही। त्यांना त्यांच्या आईला पाहिजे, बापाला पाहिजे, मुलीला पाहिजे, मुलाला पाहिजे। विकास जर करायचा असेल तर घरातला एक कुटुंबातला कोणी नगरसेवक असेल तर जनतेची सेवा करू शकतो, परंतु यांना विकास नाही करायचा, यांना यांचे स्वतःचे पोटं भरायचे। म्हणून अशा चुकीच्या पद्धतीने काल जो एबी फॉर्म चोरून आणला या चोरट्यांनी आणि तो फॉर्म त्याला लावला आणि त्या फॉर्म लावल्यामुळं थोडा एबी फॉर्मचा घोळ झाला। एकाऐवजी 2 एबी फॉर्म आले आणि त्या टायमिंगच्या ह्याच्यानुसार माझा एबी फॉर्म काल बाद झाला। परंतु आता पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्याच्यानुसार मी पुढची वाटचाल तर करणार आहोत। परंतु माझी माय जनता आजची तुम्ही बघितलं असेल तर हे कुठल्याही पैसे देऊन बोलवलेली गर्दी नाही आहे। मी आई जगदंबेची शपथ घेऊन सांगतो, मी पुन्हा सांगतो, ही आई जगदंबेची शपथ घेऊन सांगतो, याच्यातले एकही पैसे देऊन आणलेले लोक नाही आहे। परंतु यांच्या आग्रहपोटी मला आजची ही रॅली काढावी लागलेली आहे आणि मी धूमधडाक्यात तुम्ही बघा अशी अतिशय मोठी रॅली आम्ही चाललेली आहे। लोकांचा आशीर्वाद प्रतिसाद तो माझ्या पाठीशी आहे। निश्चित येत्या काळात काय त्याला मी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। परंतु काल तुमची भूमिका होती की अपक्ष लढणार, काल तुमची भूमिका होती अपक्ष लढणार। अजूनपर्यंत माझं काही वरिष्ठांशी बोलणं चालू आहे, वरिष्ठांनी मला काही गोष्टीसाठी थांबवलेलं आहे, परंतु येत्या काळात मी जो आहे तो निर्णय नक्की घेणार आहेत। उद्या तुम्हाला माझा सगळा निकाल कळा। आज तर मी सुरुवात केलेली आहे, तुम्ही बघा, याच्या पुढे थांबणे नाही। परंतु तुमचा रोष कोणावरती आहे आता? सुधाकर बडगुजर, तुमचं तिकीट त्यांच्यामुळे गेलं असं तुम्हाला म्हणायचं आहे? हो, 100%, दुसरं कोणीच नाही। आपण जर बघितलं तर मुकेश सहाणे यांच्याकडून देखील सुधाकर बडगुजर यांच्यावर निशाणा साधण्यात आलेला आहे आणि मी माझा निर्णय उद्या जाहीर करेल असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलंय। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।